सुपरविजन ड्युटी ही सुद्धा शिक्षकाला नकोशी वाटायला लागते. पेपर करेक्शन काही वेळा नकोसं वाटतं. त्यामुळे असं न करता प्रत्येक गोष्टीला आपण 100% न्याय देऊ आणि आपलं 100% त्या कार्याकरता देऊ, असं प्रत्येक शिक्षकाने बघितलं पाहिजे. आपल्या मुलाने काही चूक केली, तो कुठे चुकला, तर शिक्षकाने मुलाला आई वडिलांसारखं मारलं तरी देखील कोणतेही पालक त्यावेळेला ऑब्जेक्शन घ्यायचे नाहीत. परंतु आत्ताची परिस्थिती आपण पाहतो की शिक्षकांना ते अधिकार राहिलेले नाहीये. तर त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी हा कुठेतरी एक जो आपण म्हणतो समाजाचा पाया आहे तो ढासळत चाललेला आहे. आत्ताच्या विद्यार्थ्यांना मी काही सांगू शकत नाही. खरं सांगू का, मोबाईल म्हणा किंवा काही म्हणा, गॅजेट म्हणा, शिक्षण म्हणा ना, खरं ती आहे ना, लहान मुलंच मला खूप शिकवतात. एका विद्यार्थ्याला जन्मजात कॅन्सर होता, तर दुसऱ्या विद्यार्थीला मोतीबिंदूचा प्रश्न होता. असे अनेक विद्यार्थी विविध प्रकारच्या समस्यांवर मात करून त्यांनी हे यश मिळवलं आणि त्याचं कुठेतरी कौतुक करणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य होतं. आपल्यासोबत आहेत मुंबई महानगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसंघचालक डॉक्टर विष्णूजी वजे. नमस्कार. सर्वप्रथम MTV मुंबईमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजच्या या शिक्षकांना मार्गदर्शन करत असताना ताणतणावाचं व्यवस्थापन, विशेषतः शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षकांना मुलांना शिकवण्याव्यतिरिक्त जी कामं दिली जातात त्यावरून जो ताणतणावाने संघर्ष होतो त्याविषयी आपण आज मोलाचं मार्गदर्शन केलं. काय सांगाल? मी असं सांगायचा प्रयत्न केला की सर्व माणसांच्या आयुष्यात ताणतणाव असतोच. तो काही अगदीच आपल्याला झिडकारून टाकता येत नाही. पण त्याचं व्यवस्थापन, त्याचे मॅनेजमेंट, त्याच्यावर आपलं एक वर्चस्व प्रस्तावित करणं हे आवश्यक आहे. आणि मी असंही म्हणायचा त्यांना प्रयत्न केला की जसं शिक्षकी पेशाला शिक्षण हे एक काम आहे, ते पण अनुषंगिक बाकीची जी कामं आहे जिथे मॅच्युरिटीची गरज आहे, त्या मॅच्युरिटीची गरज कुठे कुठे आहे, तर ही जी काही सेन्सिटिव्ह काम आहेत, मग इलेक्शनचं काम असेल ज्याने आपण लोकप्रतिनिधी निवडून देणार, किंवा या प्रकारचं सेन्सस किंवा जनगणनेची कामं असतील, BLO म्हणून कामं असतील, त्या सर्व कामांकडे थोडंसं सकारात्मक दृष्टिकोनानं बघितलं पाहिजे. आणि एकदा आपण सकारात्मक दृष्टिकोनाने बघितलं की आपला परफॉर्मन्सही चांगला होतो आणि आपलं कामही जास्त सुकर होतं, जास्त पॉलिश्ड होतं. आपण सुद्धा यापूर्वी शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. आपण कसं याचं व्यवस्थापन करतो? मी शिक्षकच होतो. मिठीबाई कॉलेजमध्ये मी 37 वर्ष नोकरी केली आणि त्या दरम्यानही अशी कामं आली. पण माझ्या एका सिनियर शिक्षकाने मला असं एकदा सांगितलं, वजय यू लर्न टू एन्जॉय. त्यामुळे मग मी असं ठरवलं की आता प्रत्येक गोष्ट एन्जॉय करायची. जे काही काम त्यावेळेला देण्यात येईल, कसं असतं की एका वेळेला सुपरविजन ड्युटी ही सुद्धा शिक्षकाला नकोशी वाटायला लागते. पेपर करेक्शन काही वेळा नकोसं वाटतं. त्यामुळे असं न करता प्रत्येक गोष्टीला आपण 100% न्याय देऊ आणि आपलं 100% त्या कार्याकरता देऊ, असं प्रत्येक शिक्षकाने बघितलं पाहिजे, असं थोडंसं शिक्षकानं सांगायचा प्रयत्न केला. आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत श्री सिद्धिविनायक मंदिराच्या ट्रस्टी मनीषाजी तुपे मॅडम. सर्वप्रथम MTV मुंबईमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज मुंबई शहर विकास मंडळाच्या मार्फत हा जो शिक्षक आणि पाल्य यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केला आहे, त्याबद्दल थोडक्यात काय सांगा? खरं तर असे शिक्षक आणि पाल्यांना एकत्र आणणारे कार्यक्रम होणं गरजेचं आहे. आपण पाहतो आत्ताच्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये विद्यार्थ्यांवर देखील ताण आहे आणि त्याचप्रमाणे जी नवनवीन टेक्नॉलॉजी येते त्याप्रमाणे शिक्षकांवर देखील ताण आहे. तर यामध्ये कुठेतरी संवाद साधायचा असेल तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एक खेळीमेळीचं वातावरण असणं गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी आपण पाहायचो की शिक्षक मुलांना शिकवायचे, मुलांच्या मनामध्ये शिक्षकांबद्दल आदर असायचा आणि पालकांच्या नजरेत देखील शिक्षक म्हणजे ती शेवटची व्यक्ती की जी आपल्या मुलाबद्दल शिक्षकांना कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार आहे. म्हणजे आपल्या मुलाने काही चूक केली, तो कुठे चुकला, तर शिक्षकाने मुलाला आई वडिलांसारखं मारलं तरी देखील कोणतेही पालक त्यावेळेला ऑब्जेक्शन घ्यायचे नाहीत. परंतु आत्ताची परिस्थिती आपण पाहतो की शिक्षकांना ते अधिकार राहिलेले नाहीयेत. थोडं देखील शिक्षकांकडून काही झालं मुलाच्या हितासाठी तरी पालकांकडून ऑब्जेक्शन घेतलं जातं, मग शिक्षकांवर ताण येतो आणि बरेच प्रकार त्यामध्ये आपण पाहतो बातम्यांच्या माध्यमातून की घडतात. तर त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी हा कुठेतरी एक जो आपण म्हणतो समाजाचा पाया आहे
तो ढासळत चाललेला आहे. आणि हे सगळं होत असताना विद्यार्थी आणि जे विद्यार्थ्यांचे जे पालक आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा सुसंवाद नाही आहे. पूर्वीच्या काळी आपल्या घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. मुलं आई वडील जरी घरामध्ये बिझी असतील तरी घरामध्ये आजी आजोबा असतील, काका काकी असतील, यांचं मुलांवर लक्ष असायचं. आता आई वडील हे उदरनिर्वाहासाठी बाहेर पडतात आणि मुलं घरामध्ये एकटी असतात. आपण कोविडच्या काळात देखील पाहिलं की पहिली दुसरीच्या मुलांना मोबाईलवर ऑनलाईन अभ्यास करावा लागायचा आणि त्यामुळे अगदी लहान मुलांच्या हातात देखील मोबाईल हा इझिली अवेलेबल झालेला आहे. आपल्याला माहिती आहे प्रत्येक टेक्नॉलॉजीचे जेवढे चांगले फायदे असतात तेवढेच नुकसान देखील असतं, तोटे देखील असतात. आणि त्यामुळे मुलांच्या हातामध्ये मोबाईल मिळाल्यामुळे त्या मोबाईलचा उपयोग मुलं काय करतात हे पालकांना वेळ नसल्यामुळे पालकांना कळत नाहीये की आपली मुलं काय करतात. आणि या प्रकारामुळे त्यांच्यामध्ये संवाद साधला जात नाहीये. आणि जे आपण समाजामध्ये पाहतोय की जी काही दुष्कृत्य घडतायत, जे काही गुन्हे घडतायत, मुलं गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात, हे प्रकार आजकाल आढळायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे कुठेतरी अशा संस्था एकत्र आल्या पाहिजेत की शिक्षकांचं देखील मनोबल वाढलं पाहिजे किंवा विद्यार्थी असतील तर त्यांना देखील कुठेतरी मानसिक स्वास्थ्य त्यांचं चांगलं राहिलं पाहिजे. यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन राहण्यासाठी अशा संस्थांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद. आपण सिद्धिविनायक सारख्या मोठ्या मंदिराच्या ट्रस्टी म्हणून काम करताय. आपल्याला सुद्धा ताण तणाव येत असेल कारण एवढं मोठं मॅनेजमेंट सांभाळणं, काही मोठे मोठे उत्सव असतात, तर याकडे तुम्ही कसं बघता? हा बाप्पाचं मी तर सगळ्यात पहिलं म्हणते की कोणतंही काम प्रत्येक गोष्टीमध्ये ताणतणाव आहेच, परंतु आपण तो कितपत घ्यायचा, तो कोणतंही काम ताणामध्ये करायचं, तणावामध्ये करायचं की ते स्पोर्टली घ्यायचं. म्हणजे अगदी आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास जरी झाला तरी तो त्रास न दाखवता आपण तो आनंदाने देखील ते काम करू शकतो. फक्त त्या गोष्टीची आपल्याला आवड असली पाहिजे. आणि मला या सर्व गोष्टीची पूर्वीपासून आवड आहे. मला सामाजिक कार्याची आवड आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये मला स्वतःहून पुढाकार घेऊन काम करायला आवडतं. त्यामुळे मला आणि चॅलेंज स्वीकारायला आवडतात. त्यामुळे कोणतंही काम कठीण नाहीये, चाललंय. मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ आयोजित शिक्षक पाल्य गुणगौरव समारंभास उपस्थित असलेले काही विद्यार्थ्यांनी त्यांची पालक इथं आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या या कार्यक्रमाविषयी. काय सांगाल, एक पालक म्हणून काय वाटते? एक पालक म्हणून खूप अभिमान वाटतोय आणि आजचा कार्यक्रम खूप छान त्यांनी यशस्वीरित्या आयोजित केला. आणि एक शिक्षक म्हणून तर मी नेहमीच स्टेजवर असते, पण आज माझ्या पाल्यामुळे जो सत्कार त्यांच्या मार्फत करण्यात आला आहे त्याचा खूप अभिमान वाटतोय. आणि सर्वप्रथम मी माझ्या कॉलेजचे आभार मानेल. मी विकास कॉलेज येथे बायोटेक डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे आणि माझा मुलगा 10th त्याला 80% मिळाले आणि कॉलेजने आम्हाला सांगितलं की इथे सत्कार आयोजित केला आहे आणि त्यांनी खूप छान व्यवस्था ठेवली. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तू काय सांगशील, आज तुला इथं सत्कार तुझा झाला, भविष्याकडं करिअर म्हणून बघताना या गोष्टीचा काय फायदा होईल? मला मार्गदर्शन भेटले, गोल कसा सेट करायचा, आपला एम व अभ्यास कसा करायचा. आणि भविष्यात आत्ताच्या भविष्यात जे टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद वाढणं यासाठी काय सांग? दहावीला कुणाकुणाच्या शिक्षकांशी बोलणं माहिती आहे? हा, सगळ्या शिक्षकांची माझ्या सायन्सच्या टीचर से पटवर्धन, त्यांच्याशी ते चांगले शिकवायचे आम्हाला. आज या शिक्षक पाल्य गुणगौरव सोहळ्यामध्ये आपल्या पाल्याला इथं बक्षीस मिळालेलं आहे किंवा त्याचा एक सत्कार झालेला आहे, काय वाटतं? छान वाटतं. असं उपक्रम करायला हवे जेणेकरून अजून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळतं आणि चांगलं वाटतं. म्हणजे ह्याच्यानी ते अजून पुढं अजून कशा कॉम्पिटिशनमध्ये येते जातात येते त्यांना त्याबद्दल चांगलं वाटतं आणि असं चालू राहिलं पाहिजे उपक्रम. चांगलं केलं, हा ते होतं ते चांगलं छान होतं. ताणतणावाच्या व्यवस्थापनाबाबत डॉक्टर वजे यांनी आज जे मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाचा लाभ कसा होईल आपल्या मुलांच्याकडे भविष्याच्या दृष्टीनं पाहता? त्या सरांनी जे केलं होतं ते लेक्चर दिलं टेन्शनवरचं, तर खरंच चांगलं होतं ते आणि आम्हाला आवडलं, अजून त्याला जास्त आवडलं. काय सांगशील? सरांनी जे लेक्चर दिलं त्यावर आम्हाला कळलं की ताणतणावावर ह्यावर कसा आपण उपाय केला पाहिजे. ताणतणाव खरं तर आपल्या आयुष्यासाठी जरुरी आहे, महत्त्वाचं आहे आणि ताणतणाव कसा चांगला आहे ते पटवून दिलं. मुंबई शहर शिक्षक विकास मंडळ आयोजित
शिक्षक व पाल्य गुणगौरव सोहळ्यासाठी आज प्रमुख उपस्थितपैकी अभिनेते शेखरजी फडके आपल्यासोबत बोलण्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा आजच्या या कार्यक्रमाच्या अनुभवाविषयी आणि एकंदर शिक्षक आणि विद्यार्थी या त्यांच्या आयुष्यातील नात्याविषयी. सर काय सांगा? आता अजूनही खरं तर विशालजी जे आहेत त्यांनी मला इथे बोलवलं आहे आज तुमच्यासाठी. आणि खरं तर मी अजूनही पाल्य अवस्थेत आहे म्हणा किंवा मी विद्यार्थी अवस्थेत आहे. अजून खूप काही गोष्टी शिकायला मिळतात. आणि खरं सांगू तर ह्या अशा मोठ्या कार्यक्रमांना येऊन म्हणजे ज्यांचा सन्मान आहे बरोबर, त्याबरोबर त्यांच्याबरोबर माझाही सन्मान आहे. पण ह्याच कारणामुळे की काहीतरी मी छान केलं असल्यामुळे सन्मान असेल. त्याच्यामुळे मला खूप बरं वाटतं इथे येऊन. आणि सगळ्यात म्हणजे मला तर खरं मगाशी म्हटल्याप्रमाणे मला विद्यार्थी असल्यासारखंच वाटलं इथे येऊन. शिक्षक पाल्य सगळे विद्यार्थी इथे आहेत, एकमेकांशी बोलतायत आणि बोलणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे मी आत्ता सांगेन की आत्ताच्या मोबाईलच्या दुनियेमध्ये किंवा कुठल्याही गॅजेटच्या दुनियेमध्ये ना बोलणं कमी झालेलं आहे. कुठलंही बोलणं समोरासमोर बोलणं कमी झालं आहे. हे चॅट पटकन येतो, चॅटवरती बोलणं होतं, पण चॅटवरती आहे ना मनं जुळली जात नाहीत कधी, असं मला वाटतं. लिखाणातनं मनं जुळली जाणं वेगळी गोष्ट. म्हणून तर कवी जेव्हा कविता लिहितो तेव्हा ती वाचल्यानंतर आपल्यापर्यंत पोचते. पण जेव्हा आपण वाचतो किंवा सांगतो एखाद्याला किंवा वाचून दाखवतो तेव्हा ती कविता समोरच्यापर्यंत पोचते. त्याच्यामुळे हे अशा कार्यक्रमामुळे शिक्षक पाल्य आणि विद्यार्थी हे सगळे एकत्र येतील आणि ते एकमेकांशी बोलतील. कारण की सध्यासुद्धा मी खूप बघितलेलं आहे आता मित्रांची पोरं जी आहे जे शाळेमध्ये जातात तर ग्रुप असतात, त्या ग्रुपवरती सगळी माहिती मिळत असते. अरे म्हटलं पूर्वी तर स्वतःहून बोलायचे काय व्हायचं त्याच्यावरती ते प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायचे. आता आहे ना त्या जरी सोपी दुनिया झाली आपल्यासाठी टेक्नॉलॉजीमध्ये. खरं तर आपण ज्या प्रवाहात चालतो त्या प्रवाहात बरोबरच चालायला पाहिजे, पण त्याचा अतिरेक होऊ नये असं आपण नेहमी म्हणतो. तसं या गोष्टीचा खूप अतिरेक होतो आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या अशा कार्यक्रमातनं गुणगौरव करून सुद्धा काही जणं खूप मोठ्या व्यक्ती येतात आणि त्या काही शिकवून जातात आपल्याला. त्याच्यामुळे ह्या अशा कार्यक्रमाला आपण जाणं, उपस्थित राहणं, या कार्यक्रमाचा सहभाग होणं हे मला खूप छान वाटतं. म्हणून मी आणि शेवटी विशालदादांच्या सांगण्यावरनं मी धावत येतो कुठूनही. तर आत्ता मी शूटिंगवरून आलो, परत शूटिंगला चाललो आहे. पण तेवढ्या वेळात पण त्यांचे सुद्धा आभार आहेत की ज्यांनी मला वेळ दिला यासाठी. तर त्या प्रोडक्शन टीमचे पण आभार आहेत. आणि सोहळा खूप सुंदर झालेला आहे. फक्त मी अर्धवट टाकून जरा पळतो आहे कारण की मला पुन्हा एकदा शूटिंगला जायचं आहे. तर जेवढा सोहळा पाहिला तेवढा खरंच खूप छान होता. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार. विशालजी, त्यांची अख्खी टीम, शिक्षक, पाल्य, विद्यार्थी, स्टेजवरती जे होते सगळे मान्यवर, त्यांचेही आभार. खूप मोठ्या यांना स्पॉन्सर्स केले त्याचेही आभार. की ह्या गोष्टीसाठी स्पॉन्सर करणं पण एक काय आपण म्हणतो चांगुलपणा लागतो एखाद्याला. म्हणजे आपण म्हणतो ना की पैसा आहे पण तो खर्च करायला पण चांगुलपणा लागतो कोणावर तरी. स्वतःवरती आपण करतोच पण ते खूप छान आहे. खूप छान शिकायला मिळालं. जेवढा अर्धा पाऊण तास मी होतो तासभर होतो त्याच्यात खूप शिकायला मिळालं मला. आता बघूया काय होतं. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच की छान वाटला या सोहळ्यालाही. शिक्षकांच्या विषयी काय सांगाल की तुमच्या आयुष्यात काही शिक्षक आले असतील की ज्यांच्यामुळे तुमचं आयुष्य बदललं? खरी म्हणजे पहिलं एक तर जन्मदाते जे असतात आई बाबा तेच आपले खरे शिक्षक असतात. माझा लहान भाऊ आहे पण तो शिक्षक आहे माझ्यासाठी. आणि तो जीवनाची सूत्र खूप चांगली सांगतो सगळ्यांना किंवा तो त्या पद्धतीने वागत असल्यामुळे मला त्याचा खूप हेवा वाटतो. मला त्या सिच्युएशनप्रमाणे परिस्थितीनुसार वागावं लागतं. त्याच्यामुळे तत्त्व धरून मला ॲक्टर लोकांना चालत नाही. आणि खरं तर शिक्षकांविषयी सांगायचं तर आमचे जे शाळेचे मुख्याध्यापक होते श्री विश्वासराव धुमाळ सर, त्यांच्यामुळेच मी ह्या क्षेत्रात आलो. अभिनय क्षेत्रात, नाट्य क्षेत्रात म्हणा. की ते मुख्याध्यापक असून सुद्धा ते लिखाण खूप चांगलं करायचे, दिग्दर्शन करायचे. तर शाळेच्या स्पर्धा मी त्यांच्यामुळे गाजवलेल्या आहेत. त्याच्यामुळे खरे शिक्षक तेच आहे की त्यांनी मला पाया रचला आणि आता जो मी दिसतोय तो त्यांच्यामुळेच दिसतोय. बाकी सिरियल, नाटक आणि सिनेमात जेवढे आले, ज्यांनी मला शिकवलं, माझे मित्र म्हणा, मैत्रिणी म्हणा किंवा ज्यांनी मला शिकवलं त्या सगळ्या शिक्षकांचे माझे आभार. शेवटचा प्रश्न, थोडक्यात काय सांगाल आत्ताच्या विद्यार्थ्यांना? आत्ताच्या विद्यार्थ्यांना मी काही सांगू शकत नाही. खरं सांगू का, मोबाईल म्हणा किंवा काही म्हणा, गॅजेट म्हणा, शिक्षण म्हणा ना, खरं ती आहे ना लहान मुलंच मला खूप शिकवतात. त्याच्यामुळे मी त्यांना काही शिकवायला किंवा काय आपण त्याला म्हणतो संदेश नाही, आपण काय म्हणतो त्याला, ते शिकवणं मी तर त्यांना सांगेन की खरं सांगू का, वाचा. मोबाईल घ्या, काही प्रॉब्लेम नाही. मोबाईलवरती तुम्ही आहात, काही प्रॉब्लेम नाही. डिजिटल आहात, काही प्रॉब्लेम नाही. फक्त वाचा, सगळं ज्ञान वाचा, तेव्हा इथे ते फिट बसतं आणि त्याच्यानुसार आपण कधी कधी म्हणू. म्हणून माझं एवढंच की
एवढंच सांगेन, वाचाल तर वाचाल, परिस्थिती कुठलीही असू दे, पण वाचाल तर वाचाल. आपल्यासोबत आहेत मुंबई शहर शिक्षक विकास महामंडळाचे संयोजक प्राध्यापक डॉक्टर विशालजी कडणे, ज्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि जवळपास 600 शिक्षक आणि पाल्यांचा त्यांनी सत्कार सोहळा इथं आयोजित केला. जाणून घेऊया त्यांच्याकडून, काय सांगाल? आजचा दिवस खरोखर खूप आनंदाचा होता. विद्यार्थ्यांनी ज्या कठीण परिस्थितीमध्ये हे शैक्षणिक यश मिळवलं आणि नुसतं त्यांच्या मार्कांचाच गौरव नव्हता, तर त्यांच्या परिस्थितीचाही अभ्यास इथे केला गेला. आपण बघितलं असेल की अनेक आरोग्यविषयक समस्या त्यांना होत्या. जसं एका विद्यार्थ्याला जन्मजात कॅन्सर होता, तर दुसऱ्या विद्यार्थीला मोतीबिंदूचा प्रश्न होता. तसे अनेक विद्यार्थी विविध प्रकारच्या समस्यांवर मात करून त्यांनी हे यश मिळवलं आणि त्याचं कुठेतरी कौतुक करणं हे आपल्या सगळ्यांचंच कर्तव्य होतं आणि त्या संकल्पनेतून हा छान असा शिक्षकांच्या पाल्यांचा गुणगौरव इथे आयोजित करण्यात आला होता. शेवटचा प्रश्न, शिक्षकांच्या ताणतणाव व्यवस्थापनाबाबत आपण आज अमूल्य मार्गदर्शन केलं डॉक्टर वजीर सरांच्या माध्यमातून, काय सांगा? BLO SIR असेल, निवडणुकांच्या ड्युट्याज असतील, त्यामुळे काय होतं, कामाचा तणाव प्रचंड वाढत चालला आहे. सर्व शिक्षकांचे नंबर सगळ्या फॉर्म्सवर टाकलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक शिक्षकाला 300 ते 400 फोन अटेंड करावे लागत आहेत आणि ह्याचा कुठेतरी त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरती परिणाम होतो. तर त्या माध्यमातून आपल्याला त्यांच्यासाठी काय करता येईल, हा तणावाचं व्यवस्थापन कसे करता येईल, यासाठी माननीय डॉक्टर विष्णू वजे सरांनी आज इथे छान कुटुंब प्रबोधन विषयावरती प्रबोधन केलेलं आहे लोकांचं. आणि खरोखर एकंदरीतच मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमितजी साटम यांनी जी संकल्पना दिली होती या कार्यक्रमाची, की ज्यामध्ये विद्यार्थ्यांचाही पाल्यांचा गुणगौरव झाला, मोफत छत्र्या वाटपाचाही कार्यक्रम झाला, कुटुंब प्रबोधनही झालं आणि एकंदरीतच सर्व सेलिब्रिटीज इथे आले होते. आपण पाहिलं कशा प्रकारे लोकांनी त्यांच्याबरोबर छान एन्जॉय केलेला आहे. तर हा कार्यक्रम शिक्षकांनी खऱ्या अर्थाने इथे याचा आनंदाने उपभोग घेतला आणि कार्यक्रमाचे मार्गदर्शक आमचे अमितजी साटम साहेब, किरण शेलार साहेब, पवनजी त्रिपाठी, प्रतीकजी करपे या सर्वांचेच त्यांनी मनापासून आभार व्यक्त केले. शिक्षकांना शिकवण्याव्यतिरिक्त जी कामं लागतात त्याच्यातून होणारं ताण व्यवस्थापन त्यांनी व्यवस्थित करावं. त्याच पद्धतीने ज्या मुलांनी प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवलं आहे, अगदी कॅन्सरग्रस्त मुलांनी सुद्धा शैक्षणिक गुणवत्तेत यश मिळवलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा सत्कार आणि मार्गदर्शन अशा पद्धतीचा या कार्यक्रमामुळे एक फार मोठं समाधान मिळालं, अशी प्रतिक्रिया संयोजक विशाल कडणे यांनी दिली. कॅमेरामन संदेश घुलेसह मी अभिनंदन परोळकर, MHA MTV मुंबई.